औसा तालुक्यातील नगरसोगा येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सुमित जानकी दत्तात्रय सूर्यवंशी झाला देशसेवेसाठी सेनात भरती. नागरसोगा येथील शेतकरी दत्तात्रय सूर्यवंशी यांचा मुलगा सुमित सूर्यवंशी देशसेवेसाठी सैन्यात भरती. सुमित सूर्यवंशी हा जिद्द अभ्यासू असून सुमितचे शिक्षण 5वी ते 10वी मुक्तेश्वर विद्यालय येथे झाले, तर 11वी 12वी अजीम महाविद्यालय येथे, तर पुढील शिक्षण भानुदासराव चव्हाण विद्यालय लोहारा येथे झाले असून सुमित सूर्यवंशी हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून देश सेवा करण्याची तीव्र इच्छाशक्ती असल्याने हा आपल्या शेतकरी आई बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून अभ्यास करत आपल्या शेतकरी आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी असलेली धडपड, त्यातून मन लावून केलेला अभ्यास व शारीरिक तंदुरुस्तीसाठी धावणे, पोहणे आणि वजन प्रशिक्षण, तांत्रिक आणि शैक्षणिक तयारी, निवड प्रक्रियेतील सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजीवर लक्ष, मानसिक तयारी, आत्मविश्वास, शिस्त आणि पारंपरिक प्रतिसाद आणि समाजाचा अभिमान सुमितच्या कुटुंबियांना या यशाबद्दल अभिमान व्यक्त केलाय. त्याचे वडील शेतकरी असून आई वडील शेतात काबाड कष्ट करून आपल्या मुलाला आर्थिक अडचणीतून शिक्षण देत आज मुलगा सैन्य दलात भरती झाल्याने आई वडिलांनी भाऊक अशा प्रतिक्रिया दिल्या. नागरसोगा ग्रामीण परंपरा आणि कुटुंबातील साधेपणाला पूरक असा प्रवास करून नागरसोगा गावातील शेतकरी कुटुंबाचा मुलगा सुमित दत्तात्रय सूर्यवंशी राष्ट्रीय सेवेसाठी भारतीय सैन्यात यशस्वी भरती झालाय. सुमित सूर्यवंशी हा नागरसोगा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा साध्या कुटुंबातील असूनही शिस्त, कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय यामुळे तो सैन्यात स्वतःसाठी संधी निर्माण करू शकला. या भरतीमुळे स्थानिक ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळाली आहे. विशेषतः शिक्षण आणि शारीरिक तंदुरुस्तीचा समन्वय साधूनही राष्ट्रीय सेवेत स्थान मिळवता येऊ शकते हे सुमितने दाखवलंय. सुमितने गावातील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षण घेऊन शारीरिक आणि शैक्षणिक तयारीसाठी ठराविक वेळ दिला, तर दररोज शारीरिक व्यायाम, धावणे आणि आत्मरक्षणाच्या तंत्रज्ञानाचा सराव करून सुमितने सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. यावेळी मित्रपरिवारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सरोजा भास्करराव सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर, भास्करराव सूर्यवंशी, चेअरमॅन यशवंत शिंदे, दिलीपराव सूर्यवंशी, दत्तात्रय सूर्यवंशी, भगीरथ सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, ओमकार मसलकर, किशोर माळी, दिलीप सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, सागर जवादे, महेश साळुंके, अमोल पाटोळे, शशिकांत मेलगर, माणिक फावडे, जनाबाई सूर्यवंशी, भाग्यश्री सूर्यवंशी, जानकी सूर्यवंशी, संचिता सूर्यवंशी, निवेदिता सूर्यवंशी, अस्मिता सूर्यवंशी, स्नेहा सूर्यवंशी, ईश्वरी सूर्यवंशी, राघव सूर्यवंशी सह कुटुंबातील सदस्य व नागरसोगा ग्रामस्थांनी सैन्यात भरती झालेल्या सुमितला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी दत्तात्रय दिलीप सूर्यवंशी. ही माझा मुलगा सुमित आर्मीमध्ये जॉईन झाला. सुमितचं ही लहानपणापासून स्वप्न होतं ही देश सेवा करायची. तसं पाहायला गेलं तर आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, आमच्या घरी कोणीही न शिकलेला असताना सुमितनं स्वतःच्याच जीवावर, स्वतःच्या बळावर त्यांनी ही यश प्राप्त केलं आहे. त्यामुळे मी सुमितचं अभिनंदन करतो आणि त्याच्या हातून देशसेवा चांगली घडावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी जानकी दत्तात्रय सूर्यवंशी. सुमित हा माझा मुलगा आहे. माझा मुलगा लहानपणापासून अभ्यास करायचा. त्याला वेळ अशी आली नाही की मी अभ्यास कर असं म्हणायची. अभ्यास करत करत त्याने आम्हाला आई वडिलांना शेतामध्ये येऊन, शाळा सुटल्यानंतर शेतामध्ये येऊन कामही करू लागायचा. काम करत करत त्याने येऊन संध्याकाळी अभ्यास करून त्याने मिलिटरीमध्ये परीक्षा दिला. परीक्षेमध्ये पास होऊन मेडिकल आणि फिजिकल कंप्लीट झाल्यानंतर काल माझ्या मुलाला रिझल्ट आला आहे. तो आर्मीमध्ये जॉईन झालाय. केलं तर आमच्या कुटुंबामध्ये कोणीच शिकलेलं नाही. आमची इच्छा होती की सुमित शिकावं आणि आम्ही जसं शेती करतो तसंच त्यानं काय तर त्याच्या पायावर उभं राहावं आणि त्याचं त्या पुढे हे करावं असं इच्छा होती. त्याने आमचे स्वप्न पूर्ण केला. आणि तसं पाहायला गेलं तर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो. तसं माझा मुलगा आज शेतकऱ्याचा मुलगा आर्मीमध्ये जॉईन झाला. आज त्याचं गावामध्ये पण आणि सगळं गल्लोगल्ली शेजारी पाजारी सुद्धा कौतुक अभिनंदन करतात. कोण मोबाईल तर्फे करतं, कोण असं येऊन भेटून शुभेच्छा देतात.
आणि अशी इच्छा आहे की सर्व गावामधील शेतकऱ्यांची लेकरं आज आई वडिलाचा असा अभिमान शिक्षण शिकून आज असा अभिमान करावा. सूर्यवंशी नागरसोगा, मी त्याची आजी आहे. सुमितनं फार कष्टातून शिकला. सारखा आजोबा आई वडील त्याचे माग लागायचे. केवळ निवळ शेतकऱ्याचा मुलगा. त्याच्यासाठी आम्हाला अभिमान भरपूर वाटतं, सगळ्या गावाला बी वाटतंय. आणि त्यानं लय कष्टातून लय जिद्दीनं शिकला. चांगलं झालं, आम्हाला आनंद झाला, सगळ्या गावाला पण आनंद झाला. 12 वर्ष झाला आता नागरसोग्यात भरती झालेला नव्हता मुलगा, आता झाला. तो हुशार होता. सारखं कधी आल्यावर सुट्टीला हे ते वडिलाला काम करू लागायचा शेतात. सगळे फळ चांगली मिळाली त्याला. आणि शेतकऱ्याचाच मुलगा आहे तो. आणि त्याच्यामुळं आम्हाला आनंद वाटतो. त्याचं मी आजी म्हणून अभिनंदन करते. मी भगीरथ सूर्यवंशी. आमचे मोठे बंधू दत्ता दिलीप सूर्यवंशी यांचा मुलगा आर्मीमध्ये सिलेक्ट झालेला आहे. आम्हाला घराला फार आनंद झाला. आणि आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत कोणीच नोकरदार नव्हते. आणि त्याची माझ्या मुलाची इच्छा होती की देशसेवा करण्यासाठी. त्याला कुठला क्लास नव्हता, काय नाही. त्यानं चिकाटीने आणि जिद्दीने तो आपल्या नोकरीची साठी सारखं कष्ट करत होता. त्याला फळ भेटलेलं आहे. त्याची जिद्दी पाहून आम्हाला पण आनंद वाटला. आमच्या गावात आनंद तर झाल्याचा आमच्या घरी आनंद फार झालेला आहे. आणि सगळ्या मुलांनी थोडं कष्ट करून आपली देशसेवा ही सुरळीत चालू ठेवावी ही प्रार्थना करतो. धन्यवाद. सूर्यवंशी संचिता, मी सुमितची बहीण आहे. आणि आम्ही दोघे एकाच शाळेमध्ये शिकलो. आम्ही दोघे एकत्र अभ्यास करायचो. आणि माझे पप्पा म्हणजे आई वडील शेतकरी आहेत. भैयाची अगोदरपासून जिद्द होती की त्यानं देशसेवा करावी. आणि माझ्या आई वडिलांची पण स्वप्न होते की त्यांनी म्हणजे माझा भैया आज आर्मीमध्ये जॉईन झाला. त्याच्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करते. आणि आमच्या कुटुंबातच नव्हे तर अख्ख्या गावासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी म्हणजे आता प्रत्येक शेतप्रमाणे माझ्या भैयाने म्हणजे माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आमचे शेतकरी असून म्हणजे त्याच्या जिद्दीवरही पूर्ण केलं त्याचं स्वप्न. मिलिटरीमध्ये जॉईन झाला. तसंच बाकीचे जे शेतकरी कुटुंब वगैरे आहेत त्यांनी पण म्हणजे त्यांच्या मुलांनी पण म्हणजे त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे हेच मी सांगते. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, नागरसोगा.